नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं मस्त अशा सुक्या 2 वाकटी घेतलेल्या आहेत. मग ह्या सुक्या वाकटी का अशा पद्धतीने संपूर्ण साफ करायची. त्याची मुंडकी तर मी काढून टाकलेली आहे पहा, पण तरी बी कशा साफ करायच्या मी तुम्हाला सांगते. ते पूर्ण ही साईडची शेपटं अशी ओढून घ्यायची की सगळी शेपटं निघतात अगदी सरसर, आणि साफ करायला अजिबात त्याला टाईम लागत नाही. पहा, अशा पद्धतीने यांना साफ करायचं. मध्ये काहीच नसतं, फक्त साईडची ती घाण असते तेवढी आपल्याला काढून घ्यायची मैत्रिणी. पहा, अशा पद्धतीने ही शेपटं संपूर्ण या दोन्ही वाकटींची मी काढून घेणार आहे. हे बघा, अगदी छान अशी नीट झालेली आहेत, व्यवस्थित साफ केली. आता आपण त्यांना चिरून घेऊया. वाकटीचा रस्सा म्हणजे खरंच खूपच छान लागतो, चवेला बी खूप अप्रतिम लागतो हा वाकटीचा रस्सा मैत्रिणो. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण वाकट अशी चिरून घ्यायची. कुठं कडेला घाण दिसली की ती बी साफ करायची व्यवस्थित अगदी. पाहू शकता तुम्ही, संपूर्ण तुकडे करून घेतलेले. आता इथं मी प्लेटमध्ये पाणीसुद्धा घेतलं आहे. त्या पाण्यात 5-10 मिनटं ही वाकट भिजत टाकणार आहे. पहा, आणि अजिबात अशी खारट वगैरे ही वाकट नाही आहे, खूप चांगली वाकट आहे. चव बी तिची खूप अप्रतिम आहे. चला, आता ते भिजस्तवर आपण पुढची तयारी करून घेऊया मैत्रिणी. अशी इथं मी खोबरं घेतलं आहे. पहा, थोडंसंच खोबरं घेतलं आहे. त्याच्यानंतर अशी कोथिंबीरच्या पुढच्या काड्या मी घेणार आहे वाटणात, आणि जो मागचा भाग असतो तो आपण फोडणीसाठी ठेवूया. काड्या संपूर्ण ह्या वाटून घ्यायच्यात. पहा, त्याच्यानंतर एक कांदा घेतला आहे, तो सुद्धा मी टाकणार आहे. कांदा अशा पद्धतीने मी चिरून घेणार आहे. पहा, हे बघा, कांदा बी आपलं चिरून झालेला आहे मैत्रिणी. त्याच्यानंतर थोडंसं आलंसुद्धा घेणार आहे. आल्याचे 2 तुकडे मी टाकणार आहे, 2-3. पाहू शकता तुम्ही. जास्त बी घालायचं नाही की वासीन असं आल्याचा, मापातच आलं घालायचं कधी. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूणही घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, इथं लसूण घेतलं आहे थोडासा. थोडीशी इथं जिरीसुद्धा घेतली पहा वाटणात. आणि हे घेतलेत काळे तीळ मैत्रिणो, खरंच घालत जा. आणि याला बोंबलाला किंवा वाकटीला हे काळे तीळ पाहिजेच. म्हणतात ना, ते घालायलाच लागतात, तरच आपल्या कारभाराला अगदी अप्रतिम चव येते. पहा, इथं आता न तेल घालता मी हे कांदा अगदी परतून घेणार आहे. वरच्यावर फक्त कोरडाच परतून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, इथं जास्त बी नाही, साधारण कांदा हा परतून घेणार आहे. आणि खोबरंसुद्धा पहा, अजिबात तेलाचा थेंबही वापरणार नाही आहे मी परतायला. हे बघा, अगदी मस्त असा कलर आला आहे, आणि कांदा अगदी चांगल्या पद्धतीने हे झाला आहे. लसूणही तसाच हलवून घेते, त्याच्यात आलं व लसूण. थोडंसं आपल्याला गरम करायचे. पाहू शकता, हे बघा, अशा पद्धतीने गरम करून हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे. पहा मैत्रिणी, पहा, हे वाटण आपलं आता काढले. चला, आता आपण हे पूर्ण असं वाटून घ्यायचं बरं का आपल्याला माहीम. आणि तर वाकटसुद्धा अगदी स्वच्छ अशी मी धुवून घेतली. पहा, तिचा आधी रंग कसा होता ना, आत्ता कसा दिसतोय तुम्हाला मैत्रिणी. चला, मग आता भाजीची तयारी करूया. इथं तुमच्या आवडीने तेल टाका. मी इथं 1-2 पळ्या तेल टाकणार आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, तुम्हाला किती आवडतं त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता तेल. तेल अगदी छान पद्धतीने तापून द्यायचे. पहा, मस्तपैकी. आणि जास्त कडकही नाही तापवायचं तेल, मापातच तापवायचं. तेल तापलं की आपल्याला जिरी मोहरी टाकून द्यायचे. पहा, दोन्हीही टाकायचे मैत्रिणी. जिरी मोहरी छान कडकडली की त्याच्यानंतर आपल्याला टॅमॅटो टाकायचा आहे. टॅमॅटो बी अगदी चांगल्या पद्धतीने मैत्रिणी परतून घ्यायचा बरं का. जोपर्यंत त्याचा रंग चेंज नाही होत तोपर्यंत आपल्याला हा टॅमॅटो परतून घ्यायचा.
म्हणजे टॅमॅटोने अगदीच चांगली चव लागते, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण ज्या वाकटी धुवून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा अगदी छान अशा परतून घ्यायच्या, म्हणजे त्याचा वास बीस पूर्ण जातो. आणि शक्यतो ह्या वाकटी एवढ्या छान आहेत ना, यांना वास बीस अजिबात नाही. भाजीसुद्धा खूप अप्रतिम लागते. वाकटीचा रस्सा म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा. खरं सांगू का मैत्रिणी, जी व्यक्ती एक भाकर खाणारी आहे ती नक्कीच दीड खाणार ह्या वाकटीच्या रस्स्याबरोबर. असा हा वाकटीचा रस्सा होतो. अगदीच मस्तपैकी ते परतून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यात काही सुके मसाले टाकून देऊया. धना पावडर, बेडगी मिरची पावडर, मटण मसाला, कांदा मसाला, असे इतर मसाले मी टाकून देणारे, पाहू शकता. थोडीशी हळद, हे बघा पूर्ण हे सुके मसाले असे टाकून देणारे. जास्त काय वेगळं घालणार नाही. अगदी थोडक्या मसाल्यामध्ये भाजी अगदी खूप छान चवदार अप्रतिम टेस्ट होती याची. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची मैत्रिणींनो. आणि जे आपण वाटून घेतले आता ते चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे बरं का आपल्याला. रंग बी का सुंदर येत दिसतोय मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. अगदी छान भाजी होती. खरंच तुम्हाला हॉटेलच्या एखादी म्हणतात ना, कोणती भाजी असू दे, वाकटीचा रस्सा त्याला नक्कीच मागं सारण एवढा भारी लागतो. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी घालून घ्या, चवीपुरतं मीठही टाकून घ्या. पहा तुम्हाला किती लागती भाजी करायची, किती नाही तेवढं पाणी घाला. आणि पहा तुम्हाला आता भाजीचा रंग असा दिसतोय, नंतर पहा काय सुंदर दिसतोय भाजी. आता 5 मिनटं उकळून देऊया आणि पाहूया. हो का छान उकळी झालेली 5 मिनटं. आणि आपली भाजी मैत्रिणी अगदीच तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मस्त अशी तर्री बी आलेली आहे त्याला. भाजी बी खूप छान सुगंध सुटलेला आहे. हे बघा किती सुंदर झालेली आहे भाजी. मेन मैत्रिणी हीच चव असते. तुम्ही काय म्हणता तर्री वगैरे त्याच्यावर काय नसतं एवढं. मेन तुमच्या भाजीला चव यायला लागते आणि ती भाजी खरंच चवीला अप्रतिम लागायला लागते. आणि पाहू शकता तुम्ही, खरंच खूप छान भाजी झालेली आहे. रंग बी पहा काय सुंदर आलेला आहे. मैत्रिणी आजची तुम्हाला ही वाकट्याची रस्सा भाजी जर आवडली तर नक्कीच संगीता किचन रेसिपीला एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा मैत्रिणी. पहा काय सुंदर दिसते. मग चला मैत्रिणी, आपण उद्या असंच एक व्हिडिओ भेटू. बाय.